हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्मिताज किचनमध्ये। तर आज आपण गणेश जयंतीनिमित्त बनवलेले आहेत उकडीचे मोदक। पाहू शकता किती लुसलुशीत आणि मऊसूत झालेले आहेत। मी 21 मोदकांचे प्रमाण घेतलेले आहे। सारण कसं बनवायचं, उकड कशी करायची, मोदक कसे वळायचे, तर चला 200 ग्राम तांदळाचं पीठ घेतलं आहे, थोडंसं केशर घेतलं आहे मोदकांच्या वरती लावण्यासाठी, 20 ग्राम बदाम घेतलेले आहेत, 20 ग्राम काजू, साजूक तूप घेतलेलं आहे 3 चम्मच, वेलची पावडर आणि जायफळ वाटून घेतलेला 1 चम्मच, खसखस घेतलेला 1 चम्मच, 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 1 नारळ किसून घेतलेला आहे तो खवणीवर, आणि हे नारळामधून निघालेलं पाणी आहे अर्धा ग्लास, आणि 1 ग्लास साधं पाणी घेतलेलं आहे। कढईमध्ये 1.5 चम्मच साजूक तूप घालते। गॅस आपण बारीकच ठेवणार आहोत। 1 वाटी गूळ किसून घेतलेला आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊ। आता आपण गूळ वितळण्यासाठी 2 चम्मच पाणी टाकून घेऊ। जास्त नाही टाकायचं, 2च चम्मच पाणी टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ लवकर वितळण्यासाठी मदत होते। साजूक तूप घातल्याने आपण नारळाची सोय बनवतो ती चांगली होते। आता थोडा 1 मिनिट शिजवून घेऊ आपण। तर वेलची पूड घालून घेऊ, वेलची पूड आणि जायफळ। आता आपण खवलेला नारळ आहे तो त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि सर्व बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे। 2 वाटी नारळ असेल किसलेला तर 1 वाटी गूळ घ्यायचा, जास्त गूळ घ्यायचा नाही, नाहीतर मग आपले मोदक फाटून जातात। आता आपण काजू आणि बदाम कापून घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये टाकून घेऊ। खसखस टाकल्याने आपली नारळाची चव आहे ती चांगली लागते। टाकून चांगलं 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे, चांगला शिजला पाहिजे। पाहू शकता 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत। तर तयार आहे आपलं मोदकाचं सारण। आता आपण थंड होईपर्यंत बाजूला ठेवून देऊ। आता आपण मोदकासाठी लागणारी उकड कशी तयार करायची ते पाहूया। 1 ग्लास साधं पाणी घेतलेलं आहे मी, आणि अर्धा ग्लास नारळामधून निघालेलं पाणी, 1 चम्मच साजूक तूप टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये। चांगली उकळी येऊन द्या। पाहू शकता आता उकळी आलेली आहे। मी आपल्या घरातलंच भाकरीचं पीठ घेतलेलं आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर बाजारातून पण आणू शकता, घरातलं पण घेऊ शकता। आता आपण भाकरीचं पीठ त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि सर्व बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे। आपली उकड चांगली झाली तर मोदकही छान होतात। चांगला मिक्स झाला पाहिजे, अशा प्रकारे करायचे आहे। आता आपण गॅस बंद करून घेतलेले आहे। आता आपण परातमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊ उकड। थोडीशी थंड करून गरम गरमच मळायची आहे, जास्त थंड करायची नाही, आणि पूर्ण सर्व बाजूने मळून घ्यायची आहे। जेवढी उकड मळली जाईल तेवढे आपले मोदक छान होतात। आता आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ। पूर्ण 21 गोळे तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले मोदक बनवायला पटापट मदत होईल, लवकर तयार होतील आपले मोदक।
अशा प्रकारे गोल गोल करून घ्यायचे आहेत. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि झाकण देऊन बाजूला ठेवायचे आहेत. आता आपल्याला लागणारे गोळे 2-4 आपण काढून घेऊ ताटामध्ये आणि अशा प्रकारे गोल गोल करून वाटी तयार करून घ्यायची. हाताला अंगठ्याला पाणी लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मोदकाची पारी तयार करून घ्यायची आहे. मोदकाचं पीठ चांगलं मळून घेतलं तर भेगही जात नाही, आपला मोदकही छान होतो. आता 1 चम्मच सारण भरून त्याच्यामध्ये कळ्या काढून घ्यायच्या आहेत. तुम्हाला पाहिजे तेवढ्या कळ्या काढून घेऊ शकता. आणि एका डायरेक्शनमध्ये वळून घ्यायचे आहेत मोदक आणि सारण थोडं बाहेर येत असेल ते बोटाने दाबून घ्यायचं आणि असं टोक काढून घ्यायचं. आता आपण दुसरा मोदक वळायला घेतला आहे. अशा प्रकारे सर्व मोदक वळून घ्यायचे आहेत. मी माझ्या पद्धतीमध्ये दाखवलेला आहे तुम्हाला. सर्व बाजूने असा पातळ करून घ्यायची वाटी आणि आता सारण भरून अशा प्रकारे कळ्या काढून घ्यायच्या आहेत. सर्व मोदक अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहेत. तर तयार आहेत आपले मोदक. आता आपण जाळीला तेल किंवा तूप मी तूप लावून घेते, तुम्ही तेलही लावू शकता. आणि आता आपण बनवणार आहोत, आपण जाळीमध्येच बनवणार आहोत जुनी पद्धतीमध्ये. अशा प्रकारे पाण्यामध्ये डिप करून थोडासा जाळीमध्ये थोड्या थोड्या अंतरावर ठेवायचे आहेत मोदक. जुन्या काळामध्ये मोदकांची भांडी नव्हती तर अशा प्रकारेच बनवत होते लोक. तर आपण पण आता तशा प्रकारेच बनवणार आहोत. सर्व मोदक अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण सर्व मोदक त्याच्यामध्ये ठेवून देऊ. आता आपण 16च करणार आहोत. बाकीचे उरलेले आपण दुसऱ्या तावमध्ये करून घेऊ. पाण्याला उकळी आलेली आहे तर आपण मोदक ठेवून देऊ आणि झाकण ठेवून देऊ. 1 मिनिटाची वाफ काढून आपण झाकण काढून घेतलेलं आहे. आता आपण केशर घेतलं होतं ते त्याच्यावरती लावून घेऊ. अशा प्रकारे सर्व मोदकांना केशर लावून घ्यायचं आहे. केशर लावल्याने मोदकी छान दिसतात. सर्व मोदकांना केशर लावून झालेले आहे. आता आपण झाकण देऊन 7 ते 8 मिनिटं वाफ घेऊ. जास्त वाफ घ्यायची नाही.
आता आपण झाकण काढून घेऊ. पाहू शकता आपले तयार आहेत मोदक. आता आपण थोडा गॅस बंद केल्यावर 1-2-3 मिनिटांनी काढून घ्यायचे आहेत मोदक डिशमध्ये. सर्व मोदक अशा प्रकारे काढून घेतल्यावर आपण आपला दुसरा तवा आहे तो टाकून घेऊ. आता आपले 5 मोदक उरलेले आहेत ते आपण जाळीमध्ये टाकून घेऊ. आता आपण झाकण लावून 1 मिनिटाची वाफ काढून झाकण काढून घेतलेलं आहे. तर त्या मोदकांनाही आपण केशर लावून घेऊ. तुम्हाला माझी आजची रेसिपी म्हणजेच उकडीचे मोदक आवडले असतील तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी आपण घेऊन येऊ. आता आपलं केशर लावून झालेलं आहे. आता आपण झाकण देऊन या मोदकांनाही 7 ते 8 मिनिटं वाफ काढून घेऊ. थंड झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर तयार आहेत आपले उकडीचे मोदक. पाहू शकता मस्त झालेले आहेत मोदक. गणपती बाप्पाचे आवडते उकडीचे मोदक तयार आहेत. त्याच्यावर टाकतात ती तुपाची धार. पुन्हा एका नवीन रेसिपीमध्ये भेटू. बाय.